जास्तीत जास्त प्रकरणं सॉर्ट आउट होतील आणि सर्वसामान्य लोकांना लवकर न्याय मिळेल याच्याकरता आपण ही कायद्यामध्ये दुरुस्ती करतो. नाही, सभापती महोदय, जसं अनिलजी बोलल्याप्रमाणे की त्याच्यात आता आपण अजून गेलो तर ते सचिव कोण आहे काय आहे त्याचा आम्ही जात नाही, पण तुम्ही आला त्याचा फायदा तर घेऊ द्या. सभापती महोदय, राज्याचे उपमुख्यमंत्री गृहमंत्री आले, 20 मिनिटं आम्ही याच्यावरती भाषण केलं, लोकभिमुक्त विषय घेतले, काय विषयांतर केलं नाही. स्लम मध्ये दोनच विषय महत्वाचे आहेत. एक आणि तुम्ही केले त्यामुळे साहेब तरी आले, नाही तर तुम्ही ते डेसिग्नेटेड केलेल्या लोकांना जे दिलेलं ना ते फक्त निर्णय घेऊ पाहू करू, आपल्याला लगेच रिझल्ट पाहिजे आणि ते आपण करतात. सभापती महोदय, महाप्रीत आपण 15 स्कीम्स दिलेले आहेत महाप्रीतमध्ये, त्याच्यात कुठेही कारवाई झाली नाही कारण त्यांच्याकडे निधी अभावी नाहीये. एक प्रकरण मी दिलं होतं चैतन्य सागर आपल्याकडेच अनिलजी, अर्धी स्कीम गेलेली आहे प्रायव्हेट डेव्हलपरकडे, अर्धी महाप्रीतकडे. आता तुम्ही CSR आणलं, क्लस्टर 50 एकरच्या आतमध्ये असेल, तुम्ही टेंडर कराल किंवा काय कराल तर त्याच्या बाबतीत एक स्पष्टता नाहीये. एक आजच सकाळी मी 2 विषय ताजेच देतोय, सकाळीच आम्ही सर्व लोकप्रतिनिधी सभापती महोदयांनी 20 मिनिटं आम्हाला ते प्रश्नावरती न्याय दिलं की ज्यामध्ये स्वर्गीय बाळासाहेबांनी ही योजना आणली मोफत घराची, त्यावेळी लोकांमध्ये शंका होती काय फुकट घर देतात मुंबईत कसं होणार, पण ती यशस्वी झाली आणि शिवशाहीच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने ती योजनेला त्या शासनाने मान्यता दिली. आता तब्बल 2-3 हजार ज्या इमारती त्यावेळी झाल्या त्याचा बांधकामाचा दर्जा आपल्याला पाहता आला नाही, ते जीर्ण झालेले आहेत, जुने झालेले आहेत, त्यात मी सांगितल्याप्रमाणे व्हर्टिकल स्लम झालेले आता. आणि म्हणून त्याच्याच बाबतीतलं पण एक DPR तुम्ही 2034 मध्ये DCPR मध्ये आपण इन्क्लूड करतोय. आमचं तेही म्हणणं होतं का तोही अंतर्भूत त्याच्यामध्ये जर केलं तर त्या जे भाडेकरू जे 20-20, 30-30 वर्ष 180, 225 मध्ये राहतात त्यांनाही न्याय मिळेल. हे 2-3 धोरणात्मक निर्णय आहेत. आपण आता गृहनिर्माणचं धोरण केलेलं आहे. आमची एवढीच विनंती होती की हे करत असताना निवारण समितीच्या माध्यमातून याही प्रश्नाकडे जर दिला नाही तर ह्याही सर्व जे तक्रारी आहेत हे परत त्याच्यामध्ये जात आहेत आणि तोही अंतर्भूत जर झाला तर उद्या त्या समाजाला आणि विशेषतः त्या घटकाला न्याय मिळेल. सभापती सन्मान्य सदस्य सचिनजींनी या ठिकाणी जो मुद्दा उपस्थित केला आहे, खरं म्हणजे आपण जे रखडलेले प्रकल्प गेले वर्षानुवर्ष जे एखादी इमारत बांधून डेव्हलपरनी 20-20, 25-25 वर्ष तो प्रकल्प रखडवला आणि यासाठीच आपण क्लस्टर डेव्हलपमेंट आणलं. या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आणताना आपण पहिल्यांदा, मी जेव्हा मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आपण असा निर्णय घेतला की या क्लस्टर डेव्हलपमेंटमध्ये आपण ॲम्युनिटी त्यांना स्टँड अलोन बिल्डिंग बांधली, 2 बिल्डिंग बांधल्या, तुम्ही काय त्याला ओपन स्पेस नाही देऊ शकत, ॲम्युनिटी देऊ शकत नाही, काही देऊ शकत नाही. त्यामुळे याचं क्लस्टर झालं तर लोकांना मोठ्या प्रमाणावर सर्व ॲम्युनिटी म्हणजे ग्राउंड असेल, ओपन स्पेस असेल, गार्डन असेल, क्लब हाऊस असेल, पार्किंग असेल, सगळे मिळणार. आणि त्यासाठी याच हेतूने आपण क्लस्टरला चालना दिली. आता ठाण्यामध्ये तुम्हाला सांगतो क्लस्टरची फक्त आम्ही घोषणा नाही केली, तिथं ठाणे महापालिका आणि सिडको मिळून 5 क्लस्टर योजना करतात. 25-30 मजल्याच्या इमारती मोठ्या वरपर्यंत गेल्यात. आता रमाबाई आंबेडकर आपलं नगर जे आहे 17,000 घरांचं क्लस्टर, एकच इमारत बांधून 20 वर्षापासून उभी होती. आपण तिथं काय केलं, SRA आणि MMRDA यांना आपण एकत्र करून ते क्लस्टर आपण करतोय. त्यांना भाडं मिळत नव्हतं, मी स्वतः तिथे जाऊन 160 कोटी रुपये भाड्याचं चेक त्यांना वाटप केलं. त्यांना वाटलंच नव्हतं कधी मिळतील पैसे. मग 160 कोटी रुपयाचं भाडं त्यांना आपण दिलं. आता तिथं SRA आणि MMRDA काम करते, काम सुरू झालेलं आहे. यामध्ये SRA आणि म्हाडाबरोबर MMRDA, सिडको, MIDC, MSRDC, महाप्रीत, BMC या सगळे जे सरकारी प्राधिकरण आहेत त्यांना आपण जेवीमध्ये घेतलेलं आहे. म्हणजे जेवीमध्ये घेतल्यामुळे त्यांना जे काही ताबडतोब देय भाडं हे देऊ शकतात. त्यामुळे त्याचबरोबर आपलं सरकारी प्राधिकरण असल्यामुळे लोकांचा त्याच्यावर विश्वास असतो आणि त्यामुळेच या ठिकाणी जे आपला जो मुद्दा आहे की यामध्ये लोकांचे जे रखडलेले प्रकल्प, बाळासाहेबांचं स्वप्न होतं 40 लाख लोकांना घरं द्यायची, तर अशा प्रकारच्या टप्प्याटप्प्याने आम्ही परब साहेब आम्ही जे URP केले 17,
आता एक URP रमाबाई आंबेडकर नगरचा सुरू झालेला आहे. 17 URP मध्ये जवळपास 25 ते 30 लाख घरं होणार आहेत. आणि 25 ते 30 लाख घरं नुसती आपण फक्त धोकादायक इमारतींच्या जागेवर नवीन इमारती बांधत नाही, तर पूर्ण क्लस्टरमध्ये त्यांना घेऊन ती सर्व ॲम्युनिटीज ज्या आहेत त्यांना आपण प्रोव्हाइड करणार आहोत. आणि म्हणजे एक प्रकारची नवीन टाउनशिप आपण जसं म्हणतो तशा प्रकारचे, म्हणून त्याचं आपण क्षेत्रफळ वाढवलेलं आहे. काही ठिकाणी क्षेत्रफळ कमी असेल त्या ठिकाणी त्याचाही आपण विचार करू शकतो. आणि ज्या योजना ज्या रखडलेल्या आहेत या योजनांसाठी ही JV आपण लागू केलेली आहे. त्यामुळे कुठं अडचण येणार नाही अशा प्रकारची काळजी आपण घेतोय. AGRCचं तर आता मंत्री महोदयांनी सांगितलेलं आहे. यामध्ये खूप मोठी पेंडन्सी आहे आणि कोर्टामध्ये देखील यामध्ये कोर्टाचा आदेश वगैरे नाही आहे, कोर्टात वरील चर्चा झालेली आहे. यामध्ये आपण रिट पिटिशन क्रमांक 1/2024 प्रमाणे गेल्या 1-1.5 महिन्यापूर्वी AGनी स्वतः सांगितलं की अशा प्रकारचे पूर्वी काय होतं, पूर्वी HPC पण नव्हती, कमिटी पण नव्हती, काय नाही, जो उठेल तो कोर्टात जायचा. त्यानंतर आपण तुळशीवाडीनंतर HPC झाली. आता HPCचं आपण AGRC मध्ये रूपांतर केलं. आता AGRC मध्ये पण जे 5 अधिकारी आहेत ते आठवड्यातून 15 दिवसातून बसत नाही. ते मी आता ACS आमचे सेक्रेटरीना सांगितले, मी गृहनिर्माण नगरविकासला, की याच्यामध्ये आपल्याला वरचेवर बैठका कशा होतील आणि हे जे का पेंडन्सी जी आहे ही कशी निघेल यासाठी आपण एक नवीन AGRC म्हणजे सोपं आहे, समितीच्या ऐवजी समित्या गठीत करणे. यामध्ये उद्देश एवढाच आहे, पेंडन्सी राहता कामा नये. आणि आपण जे आता नवीन निर्णय घेतले SRAच्या बद्दल, क्लस्टरच्या बद्दल, म्हाडाच्या बद्दल, केसेस आणखी वाढू शकतात आणि म्हणून या केसेस वाढू नये यासाठी आपल्याला ही जी काही नवीन तजवीज आहे ती आपण करतोय. त्यामुळे आपल्याला मी एवढंच सांगतो की ज्या रखडलेली जी काही मुंबईकर जे आता काही स्कीम रखडल्यात, कुठे गेलेत ते? पार वसई, विरार, नाला सोपारा, इकडे पार बदलापूर, वांगणीपर्यंत गेलेत. या सगळ्या ज्या स्कीम आहेत या वेळेवर झाल्या पाहिजे आणि म्हणूनच आपण हे JV मध्ये आणलं आणि त्याचं क्षेत्रफळ वाढवलेलं आहे. आणि ज्या ॲम्युनिटीज आहेत त्या ॲम्युनिटीज म्हणजे त्यांना आता व्हर्टिकल स्लम तुम्ही म्हणालात, बरोबर आहे, 100, 150, 200 फुटात असं वर गेलं आहे, हे व्हर्टिकल स्लम आहे. आणि त्यामुळे आपल्याला त्यांचं जीवनमान उंचावण्यासाठी या सर्व सुविधा त्यांना देण्यासाठीच आपण निर्णय घेतलेला आहे. समित्या जरी गठीत केलं तरी आपण हिअरिंग्स त्यांच्या एक त्याला लिमिट दिली पाहिजे की 2 हिअरिंग्समध्ये आपण विषय निकाली लावू आणि तो 2 हिअरिंग्समध्ये किंवा 3 हिअरिंग्स जे शासन ठरवेल ते, आणि त्या 2 हिअरिंग्सच्या मधला कालावधी हा 1-2 महिन्याच्या पेक्षा जास्त नको. असं जर आपण टाइम बाउंड केलं तर मग या सगळ्या केसेसला न्याय भेटेल. त्या संदर्भातली भूमिका शासनाने विनंती आहे की स्पष्ट करावी. शासनाचा उद्देश अतिशय क्लिअर आहे आणि या 2-3 हिअरिंगमध्ये त्याचा निपटारा झाला पाहिजे. आणि अधिकारी जे आहेत हे संबंधित अधिकारी जे आहेत त्यांना मग ते SRA CO असतील किंवा MMRDचे काही अधिकारी असतील. आता याच्यामध्ये कोण आहे? ACS आपले हाऊसिंग आहेत, VP म्हाडा आहेत, MCGM आहेत, MMRDAचे आहेत, CO SRA आहेत. त्यामुळे हे सगळी मोठी टीम एकत्र यायला वेळ लागतो. त्यामुळे आपण ही सोपी कशी होईल आणि 2-3 हिअरिंगमध्ये त्याचा मुद्दा निकालीत कसा निघेल ह्याची आपण काळजी घेऊ. अनिल परब. मंत्री महोदयांनी त्याच्या बाबतीतला खुलासा केला. ठीक आहे, टेक्निकल विषय तो नंतर रूल्समध्ये काय करायचं ते बघितलं जाईल. पण 2 कमिट्या केल्या त्याच्यामुळे लोड कमी होईल हे सगळं मान्य आहे मला. त्याच्यामुळे मगाशी आम्ही जो काही बिलामध्ये जे काही टेक्निकल ऑब्जेक्शन घेतलं होतं त्याचा खुलासा झाला आहे. फक्त एकच जो सकाळपासूनचा एक मुद्दा होता की SRAच्या रिडेव्हलपमेंटचा जो विषय आहे, आता ह्याच्यामध्ये काय झालं की सुरुवातीला स्कीम जी सुरू झाली ती SRA नाही झाली, ती SRD झाली आणि त्या SRDमध्ये बिल्डिंग रिडेव्हलप झाल्या
आता त्या बिल्डिंगला 30-35 वर्ष होऊन गेली, त्याच्यामुळे SRA म्हणते आम्ही त्याच्यात SRA मध्ये घेणार नाहीत त्या, कारण त्या आता सोसायटीच्या बिल्डिंग झाल्या. तर हे जे काय बदल करणार आहात तेव्हा त्या ज्या 35 वर्षापूर्वीच्या ज्या SRD मध्ये बांधलेल्या बिल्डिंग आहे किंवा शिवशाही प्रकल्पामध्ये बांधलेल्या बिल्डिंग आहे, यांना देखील रिडेव्हलपमेंटची संधी त्या SRAच्या स्कीमखाली मिळाली पाहिजे. एवढी जरा काळजी आपण घेतली तर बरं होईल. आणि मला असं वाटतं की याच्या बाबतीतले जे काय आमचे मुद्दे होते ते आता त्याच्या बऱ्यापैकी त्याच्यावरती खुलासा आलेला असल्यामुळे मी माझं सूचना मी मागे घेतो. मंत्री महोदय. नाही, या बाबतीमध्ये पण ज्या अशा इमारती धोकादायक जुन्या झालेल्या आहेत त्यांना देखील आपलं म्हणणं आहे की या क्लस्टरमध्ये SRAच्या स्कीममध्ये घेण्यात यावं, ते घेण्यात येईल. Direct मध्ये हे करू ना. आवश्यकता भासल्यास आपण त्याच्यात हे करू.